सद्गुरू जानकीदास महाराज पायी दिंडीचे आज जुन्नर शहरामधून पंढरपूरकडे आषाढी एकादशी निमित्ताने मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला प्रदक्षिणा घालत प्रस्थान झाले। यावेळी हातात ध्वज पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारकरी सहभागी झाले होते। या वर्षीचे या पालखी सोहळ्याचे 47वे वर्ष असून यामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत पुरुष व महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी। पाहुयात। आपल्या दिंडीचं नाव आहे सद्गुरू जानकीदास महाराज पायी दिंडी सोहळा। आपण जुन्नर येथील श्री क्षेत्र उत्तरेश्वर मंदिरापासून निघालो आहोत आणि आपण जुन्नरवरून देहूला जाणार आहोत आणि देहू या ठिकाणावरून संत तुकाराम महाराज पालखीच्या सोबत आपला 24 नंबरचा क्रमांक आहे रथाच्या मागे। तुकाराम महाराजांसमवेत आपण पंढरपूरला पायी वारीसाठी जाणार आहोत। हे आपलं जवळपास 47 वर्ष आहे। गेली 47 वर्षाची आपली ही परंपरा आहे। या दिंडीमध्ये सर्वच पालखी सोहळ्यामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत या ठिकाणी सगळेजण सहभागी होतात आणि सगळेजण आनंद एवढा लुटतात। मी माझा पर्सनली अनुभव सांगतो की एक वर्षभराचा थकवा या 15 दिवसामध्ये प्रत्येकाचा निघून जातो। ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिफ्रेश करतो तसा या दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर मानवाचा मेंदू हा रिफ्रेश होऊन येतो। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।